नमस्कार. योगेश्वरी दर्शन न्यूजमध्ये मी रचना परदेशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. समाजामध्ये वावरत असताना अनेक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या लोकांचं काम असतं आणि या क्षेत्रांमध्ये त्यांना काम करण्यासाठी प्रेरित करणारी त्यांच्या आयुष्यातली एकमेव व्यक्ती म्हणजे शिक्षक. आणि आज अशाच एका अवलिया शिक्षकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यांचं शैक्षणिक सामाजिक जे क्षेत्र आहे त्यामध्ये त्यांचं जे काम आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अंबाजोगाई नगरीमध्ये NCC म्हटलं की SP कुलकर्णी सर असं आपसुकच सर्वांच्या तोंडून नाव निघतं. आणि असेच योगेश्वरी संस्थेमध्ये 34 वर्ष सेवा देणारे, त्याचबरोबर माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सरांचा खूप मोलाचा वाटा आहे. माझ्या जडणघडणीमध्ये माझ्या जीवनाला कलाटणी देण्यामध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे. असे आपल्या सर्वांचे लाडके SP कुलकर्णी सर आपल्यासोबत आज हितगुज करणार आहेत. विशेष भेटच्या माध्यमातून आज आपण सरांना इथे घेऊन आलेलो आहोत. नमस्कार सर, स्वागत आहे. जय हिंद सर. सर, अंबाजोगाई नगरीमध्ये आपण पाहतो की खरं तर अनेक असे शिक्षक आहेत, परंतु तुमचं सामाजिक आणि शैक्षणिक काम जे आहे ते खरंच खूप मोलाचं आणि मोठं आहे. सर, तुमचं जे बालपण आहे, म्हणजे मला तुमच्याबद्दल खूप गोष्टी माहिती आहेत, परंतु तुमचं जे बालपण आहे, तुमची जी शैक्षणिक प्रवास आहे तो आम्हाला तुमच्या शब्दात जाणून घ्यायला जास्त आवडेल. सर. जय हिंद. मी मेजर SP कुलकर्णी, रक्षामंत्रीपद भारत सरकार. आज 34 वर्षापासून मी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हेच जीवनाचं अंतिम ध्येय ठरवलं आणि त्या पद्धतीनं वाटचाल केली. तसं मी माझं गाव धुनकवाड, त्यावेळी जेमतेम लोकसंख्या 1,500 होती. शिक्षणाचा अत्यंत अभाव होता. गावामध्ये कुणीही शिकलेलं नसायचं, एकाच दुसरा शिकलेलं असायचं. मी ज्या घरामध्ये जन्मलो फार काही श्रीमंत घराणं नव्हतं. शेतीवर उदरनिर्वाह असायचा. आणि ज्या गावामध्ये मी जन्मलो ते गाव म्हणजे दोन्हीही नद्या संगमावरलं गाव होतं. आज ते धारूर तालुक्यामध्ये आहे, पूर्वी ते केस तालुक्यामध्ये होतं. माझे वडील त्या काळामध्ये गावचे पोलीस पाटील होते, आई गृहिणी होती आणि सगळ्यात मोठा मी. सुरुवातीला मीच जन्मलो, त्यामुळं थोडेफार माझे लाड झाले. परंतु शिक्षणासाठी त्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये सोय नव्हती. फक्त 4थीपर्यंत शिक्षण होतं. त्याच दरम्यान खडकी देवळा हे माझं आजूळ, माझे आजोबा भाऊसाहेब कवाळे, तेही त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये एक 4-5 व्यक्ती प्रतिष्ठित असायच्या आणि पूर्ण गाव त्यांच्यावर चालायचं. त्यापैकी ते हे प्रस्थ होतं. मामा आमचे प्राध्यापक झालेले होते, त्यांना थोडं शिक्षणाचं महत्त्व होतं आणि म्हणून मग आमच्या मामाने आणि आजोबांनी आम्ही जे काही भावंड आहेत 3-4 बहिणीचे मिळून, ह्या सगळ्यांचं शिक्षण मूळ संस्कार त्याच ठिकाणी खडकी देवळ्याला झाले. आता खडकी देवळा हे सुद्धा नदीच्या काठावरलं गाव, डोंगरामधलं गाव. त्या काळामध्ये लाईट नावाचा प्रकार नव्हता आणि मग आम्ही चिमण्या आणि कंदिलावर अभ्यास करायचा. मी लहानपणीच म्हणजे तसं पाहिलं तर पहिलेचं वय म्हणजे 3-4 वर्ष असतानाच आईवडिलापासून बाजूला गेलो. कारण वडिलाची अशी इच्छा होती की काही काळामुळं आमचं शिक्षण झालं नाही. वडील 4थीपर्यंत शिकलेले होते. त्यांना असं वाटायचं की आपल्या मुलांनी शिक्षित व्हावं आणि चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळावं, म्हणून मला त्याने खडकी देवळा या गावात पाठविलं. त्या गावामध्ये आम्ही भाऊसाहेब कव्हाळे यांच्याकडे राहू लागलो. पहिलीमध्ये मी ॲडमिशन घेतलं. जिल्हा परिषद ती शाळा होती आणि त्या शाळेमध्ये आमचं खऱ्या अर्थानं शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू झाला. त्याचबरोबर माझे वडील स्वतः पैलवान होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझे वडील दंड 2,500-3 हजार करायचे आणि बैठका तेवढ्याच करायचे. सकाळी जर 3ला व्यायामाला सुरुवात केली तर 6-7पर्यंत व्यायाम करायचे. त्यांना असं वाटायचं की आपल्याही मुलांनी लहानपणापासूनच व्यायाम केला पाहिजे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या घरी म्हणजे आमच्या मावशीचं एक, मामाचं एक, असे आम्ही 3 जणं ॲट ए टाईम शिकायला आलोत. लहानपणी 1ली-2रीपासूनच आम्ही नदीच्या सानिध्यात गेलो होतो. सकाळी आम्हाला 5लाच उठायला जायचं. मग आम्ही 4-5 जणं मिळून प्रत्येकातल्या मित्र कंपनी हळूहळू तिथं वाढली आणि मग सकाळी नदीवर किती थंडी असो, किती ऊन असो, किती पाऊस असो, नदीवर पोहायला जातो. मनसोक्त पोहायचो. त्या ठिकाणी कुस्त्या खेळायचो.
त्या ठिकाणं गाडी एक फार पूर्वीचा खेळ येतो. वाळूमध्ये वीट फिरवायची आणि त्याला गाडी आली मी फिरवायचो. असे लहानपणीचे खेळ आम्ही त्या ठिकाणी खेळलो. मग त्या ठिकाणी आम्हाला हळूहळू सगळ्या समाजाचे मित्र जमा झाले. आमचे वडील आजोबाही जातपात न मानणारे होते आणि म्हणून त्यांच्याच संस्कारामुळं आम्ही पुढे त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. पुढे 1972चा दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये परिस्थिती अत्यंत डबघाईला आली. मला सांगायला हे वाटतं की त्याकाळी आम्ही पाल्याच्या भाकरी खाल्ल्या. हुलगा त्या काळामध्ये फार कमी लेखायचे. हुलगा खाल्लं. एवढंच नाही तर व्यायाम, सकाळी आंघोळ केलं, व्यायाम केल्यानंतर घरी आल्यानंतर काही नसायचं. मग रात्रीची शिळी भाकरी बारीक कुस्करायची, त्यात मीठ पाणी टाकून खायचं. पण तो एक आनंद वेगळाच होता. त्यामध्ये एक प्रकारचा उत्साह असायचा. असं कधीही आपल्याला वाईट वाटलं नाही की आपण गरीब आहोत. पण आम्ही शिक्षण घेत राहिलो. त्या काळी त्या ठिकाणचे शिक्षक आम्हाला, मग ददने गुरुजी असतील, बेदरे गुरुजी असतील, पवार गुरुजी असतील, दिगंबरराव कुलकर्णी गुरुजी असतील, ह्या सर्वांनी आम्हाला हळूहळू शिकत तिथं मग मी थोडं मोठं झालं. 5वी 6वीला आलो. आल्यानंतर 5वी 6वीपासूनच मी पूर्वीच्या काळामध्ये आताही होतात, प्रत्येक खेळामध्ये जत्रा असायची. त्या जत्रामध्ये आम्ही कुस्त्या खेळायला जायचो. कुस्ती खेळायचोच आम्ही. मग आम्हाला बक्षीस नारळ दिलं जायचं. 5 पैसे 10 पैसे बक्षीस मिळायचं. त्याच्यात आनंद वाटायचा. संघर्ष करीत सुकडी, त्या काळामध्ये सुकडी एक प्रकार आला होता. तो सुकडी आम्ही खाल्ली. सांगायचं की खडी माती खाऊन आम्ही आमचं शरीर त्यावेळेसपासून कमवायला सुरुवात केली. आणि बाळगोपाळ म्हणलं तर सगळे एकच असायचे. पूर्वीच्या काळामध्ये सायकल असायची. सायकलीचा चक्का करायचा आणि 4-4 किलोमीटर पळीत जायचं. त्यामुळे हळूहळू शरीर मजबूत होत गेलं. 7वी संपली. 7वीला आम्ही तिथं फर्स्ट क्लास आलोत आणि खऱ्या अर्थानं आमच्यावर तिथंच संस्कार झाले. हे जे लोक म्हणतात की संस्कार हे कुठं होतात, तर लहानपणापासूनच संस्कार सुरू होतात, हे माझं ठाम मत आहे. त्या ठिकाणी आम्हाला चांगले संस्कार मिळाले. पुढे मग शिक्षणाचा अभाव, तिथली 7वी शाळा संपली. मग आता कुठे शिकायला जायचं, वडील तर म्हणाले आपण शिकलं पाहिजे. त्या काळामध्ये आमचे चुलते तलाठी होते, गणेशराव कुलकर्णी, व्यंकटराव कुलकर्णी, हे दारूला राहत होते. मग त्यांनी मला 8वीला दारूला टाकलं. मी 8वीला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दारूमध्ये 1 वर्ष राहिलो. मला सांगायला आश्चर्य वाटेल की त्या काळामध्ये मला NCचं वेळ होतं. युनिफॉर्मचा वेळ असायचं. मी त्या सरांकडे गेलो की मला NC घ्यायची. पण मी तेव्हा असा कुडकुडा होतो, किरकिरा होतो. ते म्हणे तुला युनिफॉर्म झेपायचा नाही, तुला NC देता येणार नाही. मला वाईट वाटलं. पण 8वी तिथं झाल्यानंतर मग मात्र आमच्या चुलत्याची बदली झाली. मग काय करायचं. मग आमचे वडील म्हणले की तू आता घरी राह आणि घरून आंबेवडं गाव या गावामध्ये 9वी 10वी होती. त्या 9वी 10वीला तिथं शिका. मग आम्ही सकाळी तिथं मग काही आमचे मित्र भास्कर यादव असतील, शिवाजी यादव असतील, मी असेल, आमचा चुलत भाऊ सतीश कुलकर्णी असेल, तिथून सकाळी 7लाच निघायचो. सकाळी चटणी भाकरी, दुपारीही चटणी भाकरी बांधायची आणि शाळेला जायचो. जवळपास 8-9 किलोमीटरचं ते अंतर डोंगर दड्या तुडत आम्ही जायचो. कधी पाऊस यायचा, पूर यायचा, त्या पुरामध्ये आम्ही जायचं, भिजत जायचं. सायकली नाही, काही नाही. पण ते शिक्षण झालं 10वीपर्यंत. 10वीला मला 60% मार्क पडले. त्या काळामध्ये 60% म्हणजे भरपूर होते. पण त्याच काळामध्ये माझे वडील पोलीस पाटील असल्यामुळं सगळा लोकांचा आमचं घर एक आदर्श होता. कसं असतं, गावामध्ये एखादं कुटुंब चांगलं असलं तर त्यांच्या मुलांनीसुद्धा चांगलं वागलं पाहिजे. आणि मला लोकांनी लहानपणापासूनच दादा म्हणायला सुरुवात केली. दादा म्हणजे दादागिरीच्या अर्थानं नाही, पण एक मोठा भाऊ. म्हणजे मला 80 वर्षाचा माणूसही गावात गेलं की दादा म्हणतं. मग दादा म्हणल्यानंतर माझ्यावर आपोआप बंधनं आली. मग मी कोणाकडे बघत नसतं, चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करी. मग परत 10वी पास झाल्यानंतर कुठं जावं. मग माजलगाव महाविद्यालयामध्ये 11वी 12वीला, आता माझ्या 10वीचे मार्क 60% होते. महाविद्यालयामध्ये गेलो. मला तिथं प्राध्यापक चौरे, जीवाच्या वाडीचे आमच्याकडले, ते भेटले. अरे तुझे मार्क चांगले, तू सायन्स घे. तोपर्यंत मला आर्ट, सायन्स, कॉमर्स काय हे काहीच माहीत नव्हतं. मग माझी जी सुप्त इच्छा होती NCC घ्यायची, मी 11वी सायन्स घेतलं. त्या काळामध्ये त्या ठिकाणी मेजर पाटील होते. मी सरांना जाऊन भेटलं की मला NCC घ्यायची. ते म्हणे तुला बंदूक उचलत का म्हणे. म्हणजे मला त्यांनी 11वी 12वीला NCC दिली नाही. पण तिथं ठिकाणी मग 11वीला मी चुलत्याकडे राहिलो. पण 12वीला मात्र मी रूम केली. त्या रूमवर आमचा लहाना भाऊ रामभाऊ कुलकर्णी हा त्यावेळेस 8वीला होता. वडील म्हणले दोघंही एकाच रूमवर राहा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी मोठा, मी कॉलेजमध्ये जायचो. रामभाऊ स्वयंपाक करायचा. भाजी, भाकरी, कधी 5-5 6-6 महिने कच्च्याच भाकरी खाल्ल्या. मग आम्ही दोघं तिघं माझे मित्र येतो. रामभाऊ लहान असून आमचा सगळा स्वयंपाक करायचा. तो 12वी तिथं गेली. 12वीला जेमतेम मार्क पडले, कारण मग
मित्र कंपनी थोडी भांडणं हे ते अशा स्वरूपाची सुरू झाली तिथं. मग तिथं धर्मराज जाधव असतील, राजाभाऊ होके असतील, असे तिथेही मित्र होत गेले. आणि मग आता 12वी पास झाल्यानंतर मग आपल्याला पुढे PSI व्हायचं, कारण वडिलांच्या डोक्यामध्ये PSI फार वेळ होता, किंवा सैन्यात भरती हो. मग त्या काळामध्ये परभणीला MPSCची चांगली चर्चा होती. आणि मग तिथून आम्ही परभणीला गेलो, मी माजलगावहून. तिथं नंबर लागला नाही. मग उगाच सहज म्हणलं आपण चला जाता जाता आंबेजोगाई बघू, योगेश्वरी संस्था चांगली असं म्हणाले तिथं. मग इथं उतरलो, महाविद्यालयात आलो. फर्स्ट इयरला BSCला इथं ॲडमिशन घेतलं. मग इथं उतरल्यानंतर फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. इथंही कोणाच्या ओळखी नाही, काही नाही. सुरुवातीला मी खडकपुरेवर चौधरी म्हणून आहेत, 5 पत्राची रूम असायची. आम्ही दोघंजण, निनगुळे बाबासाहेब म्हणून इकडले डोंगरातले, आणि आम्ही दोघंजण रूम पार्टनर राहिलोत. मग इकडं रामभाऊनं स्वयंपाक करून खाऊ घातलं. आता इथं मलाच करायची वेळ आली. पहिले 5-6 मिनिट तर मला भाकरीच करता आले नाहीत, पण तशाच कच्चा करून खायचो. मग आमच्या इकडले हजारी सर इथं भेटले. आणि मग आम्हाला इथं संजय भाऊ दौंड, मी, दत्ता डाके, बाबासाहेब सर्वदे, बबन भैया लोमटे, हे सगळे हळूहळू आम्ही मित्र झालोत. आणि मग त्या काळामध्ये आमचे नेते म्हणजे अभिजित लोहिया वगैरे, कारण त्या काळामध्ये इलेक्शन असायचं. पण आम्ही हळूहळू जमत मग आमचे वडील आले. एक दिवशी हजारी सरला म्हणले की मला काही करायचं नाही, ह्याला फक्त पैलवान करा. आणि मग आता जी योगेश्वरीची तालीम आहे, त्या तालीममध्ये आम्ही 25 जणं कुस्त्या खेळायचो. पहाटे 4ला येणं. मग हळूहळू मी NCC आपल्या डोक्यातलं गेलंच नव्हतं. पुन्हा इथं मेजर भाटे सर होते, त्यांना मी असं म्हणलं की मला NCC घ्यायची, आणि त्यांनी माझी त्यावेळेस निवड केली. म्हणजे फर्स्ट इयरला असताना मला NCC मिळाली. मी पूर्णपणे NCCमध्ये इन्व्हॉल्व झालो, कारण माझं ध्येयच होतं की मला बनायचं काहीतरी. त्याच काळामध्ये आम्ही गावातले राजकारण करायचो. गावातही आम्ही, आमचा मित्र त्या काळामधील भरत यादव हा पैलवान होता, सतीश यादव, असे 5-6 जण आम्ही गावामध्ये एक शांतता ठेवायची. आम्ही त्या काळामध्ये शिवजयंती आणि भीमजयंती एकत्र करायचो. अरे वा. कोणालाही आम्ही त्या काळामध्ये बाहेरच्या लोकांना येऊ देत नसं की आमच्या गावाचं वातावरण खराब करू नका. आणि मला त्याचा अभिमान आहे की 1977 पासून आमचे वडील असतील, गावातील गोरख यादव असतील, अजून बाकी सगळ्यांनी गावाची जी काही रचना आहे त्याच्यामध्ये कधीही जातीवाद होऊ दिला नाही, कधीही धर्मवाद होऊ दिला नाही. काही धार्मिकतेच्या नावामधूनही समाजामध्ये एक चांगलं काम करायचा प्रयत्न केला. आणि मी लहानपणापासून डोंगरामध्ये, शेतामध्ये आमचं गाव उठलं, पुराणं गाव उठलं. तर आम्ही 3 वर्ष कूड, आता कोणालाच माहीत नाही कूड ही संकल्पना काय, तुराट्याचा कूड असतो, तुराट्याच्या भिंती आणि वरपत्र, ह्याच्यामध्ये आम्ही 3 वर्ष राहिलोत. पण ती एक वेगळी मजा होती. आणि मग पुन्हा इथं BSc झालो. मग त्यावेळेस मी सेकंड इयरला असताना परीक्षा आणि ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प एकच झाला. मी परीक्षा सोडून दिली. ऑल इंडिया कॅम्पला गेलो, कुल्लू मनाली. म्हणजे मी महाविद्यालयामध्ये असतानाच कुल्लू मनाली पूर्ण 42 दिवसाचा कॅम्प, दररोज 35 किलोमीटर ट्रेकिंग करीत पूर्ण केलेला आहे. अरे वा. असं सगळं मला मग ते NCCमध्ये झाल्यानंतर मी अंडर ऑफिसर झालो. अंडर ऑफिसर झाल्यानंतर आमचे नेते होते संजय भाऊ दौंड, हे सगळे. ते म्हणे SP तुम्हाला असा युनिफॉर्म आला पाहिजे. मी म्हणले यार आपण गरीब माणसं कुठं, आता आम्हाला त्या काळामध्ये NCCला असा खळ टाकलेला युनिफॉर्म असायचा. पण ते म्हणे नाही आता आमचा SP म्हणे आता हे झाला, अंडर ऑफिसर झाला आहे. पैसे नव्हते. संजय भाऊनं मला गाडीवर घेतलं, इथं केंद्राच्या दुकानात गेले आणि मला तिथं युनिफॉर्म घेऊन दिला. अरे वा. आणि मग मी युनिफॉर्मवर, मग महाविद्यालयाचं गॅदरिंग असतील, महाविद्यालयामध्ये मी सचिव पदावर त्या काळामध्ये बबन लोमटे यांच्यामुळे झालो. आणि मग सचिव असताना आम्ही नाना पाटेकर वगैरे यांना सगळ्याला आणलं. आणि त्या दरम्यान माझी मग हळूहळू चौधरी सरची, सबनीस सरची ओळख. मला अजूनही आठवतं की सबनीस सरबरोबर आम्ही NSS कॅम्प केले. मग लोणीकर सर असतील, गोळेगावकर सर असतील, लोमटे सर असतील, ही सगळी SRTची पूर्ण टीम, ह्यांच्यावर आम्ही विद्यार्थी म्हणून प्रचंड काम केलेलं आहे. आम्ही NCCमध्ये होतो, NSSला होतो. मग त्यावेळेस योगेश्वरी NSS एकत्र कॅम्प करायचे. राडी असेल, चतुर्वाडी असेल, त्या ठिकाणी आम्ही प्रचंड काम करायचं. स्पर्धा लागायची आमची काम करायची. म्हणजे श्रमदान करण्याची मूळ संकल्पना मला त्याच ठिकाणी रुजली. अशा पद्धतीनं माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न पडला. विद्यापीठात जायला पैसा नाही. मग त्या काळामध्ये चौधरी सरने इथं MSc मॅथमॅटिक्स उघडलं. आणि मग आम्ही MSc इथंच केली. मग MSc झालं. मग त्या काळामध्ये मी PSIची परीक्षा दिली, कारण मला त्यावेळेस कुठलीही आर्थिक परिस्थिती नव्हती. पण आमच्या वडिलाचे मित्र ओम डोबे म्हणून होते धारूरचे, त्यांनी मला 3 वर्ष महिन्याला 2-3 हजार पैसा पुरवला. आज ते या ठिकाणी नाहीत,
परंतु त्यांनी मला पुन्हा त्याच्यानंतर 1 रुपयासुद्धा त्याच्यातला घेतला नाही. आणि अशा सगळ्यांच्याच मदतीमुळं मी आता माझं शिक्षण पूर्ण झालं. कुस्ती खेळायला मी इंटर युनिव्हर्सिटीपर्यंत गेलो होतो. मग आमचा मुकुंदा गाव असतील, रमाकांत पटेल असतील, हजारी सर आमच्यावर त्यावेळेस कुस्त्या खेळायचे. आणि आम्हाला कधी नाही ते सायन्स कॉलेजला शिल्ड मिळाली होती. गुट्टे म्हणून असतील, रमाकांत पटेल असतील, या सगळ्यांनी मिळून आम्ही ते महाविद्यालयाचं नाव हे केलं. युनिव्हर्सिटीमध्ये जायचं, युनिव्हर्सिटीमध्ये कॅम्प्स असायचे. आणि मग ह्यामुळं मी सगळ्या सरांच्या संपर्कात आलो. आणि मग आता MSc झालं, पुढे काय BEd करायला तर पैसाच नाही. मग योगायोगाने खरं तर माझ्या नशिबातही मला कधी वाटलं नाही मी प्राध्यापक होईल म्हणून. परंतु MPSC मी लेखी परीक्षा पास झालो, परंतु ओरलला दुर्दैवानं त्याची कारणं वेगळी असतील, परंतु रिझल्ट बरोबर आला नाही. मग काय करायचं, वडील म्हणजे आता माझ्या त्यानं काही शिकणं होत नाही, नुसतं बघा. मग त्या काळामध्ये नुकतेच चव्हाण सर उपप्राचार्य झाले होते आणि त्यांचे 6 पिरियड होते. मग पिरियड बेसिसवर आपण SP ला घेऊ, म्हणजे मला स्वप्न नव्हतं कधी पडलं की मी प्राध्यापक होईल म्हणून. पण SP ला पिरियड बेसिसवर घेऊ, तिथं कॉम्पिटिशन, म्हणजे महाविद्यालयात पाय ठेवल्यापासून आमच्या नशिबाला संघर्ष आहे. तिथं मग काही प्राध्यापक दुसऱ्याचं सिलेक्शन यायचं, परंतु माझे ह्यांचे चांगले संपर्क होते आणि शेवटी आपल्याला हे मुलगा पुढे कामाला येईल संस्थेमध्ये म्हणून मला त्यांनी पिरियड बेसिसवर घेतलं. मी रात्रंदिवस संस्थेमध्येच काम करायचो. वर्ष झाल्यानंतर मला फक्त 4,000 रुपये मिळाले, कारण त्याला पिरियड बेसिसला मानधन त्यावेळेस कमी होतं. अशा पद्धतीनं पूर्ण करीत मी योगेश्वरी महाविद्यालयामध्ये नोकरी सुरू केली. खूप छान सर. खरं तर अंबाजोगाई नगरीमध्ये गंगा जमनी तहजीब ही खूप मांडली जाते. आणि सर आपल्यासारखीच जी लोकं आहेत, त्यांचं जे श्रम आहे, त्यांची जी मेहनत आहे समाजामध्ये काम करण्याचं, त्यामुळेच ती अविरत चालत आहे, आत्तापर्यंत चालत आहे. सर तुम्ही NCC ऑफिसर असताना प्रत्येक विद्यार्थ्यामधला एक चांगला व्यक्ती असा निरखून काढता बाहेर, म्हणजे हा मला पर्सनल अनुभव आहे. तर ती कला तुम्हाला कशी अवगत झाली किंवा ती कशी डेव्हलप झाली त्याबद्दल नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आता खरं म्हणलं तर NCC जे माझा त्यावेळेस फक्त विद्यार्थी दशेमध्ये संबंध होता, पण नंतर मला NCC भेटेल मला असं कधी वाटलं. पण मला वाटायचं की आपण NCC ऑफिसर व्हावं म्हणून. परंतु पिरियड बेसिसवर मी लागलो. 1990ला SRT महाविद्यालयाची जागा, म्हणजे हरीश देशपांडे सर सेवानिवृत्त झाले NCमधून. मग तिथं NCC ऑफिसर कोण द्यायचा. मग माझी सबनीस सरचीच पूर्वीचीच चांगली ओळख होती इकडल्या चांगल्या लोकांच्या, कारण मी सगळ्या ह्यांच्यावर कामं केले होते. आणि मला मी सर्टिफिकेट आहे हे देशपांडे सरांना माहीत होतं. त्या काळामध्ये मेजर बनसोडे सर असतील, त्यावेळेस ते NCC ऑफिसर होते, भाटे सर असतील, ह्या सगळ्यांनी सबनीस सरांकडे शिफारस केली की हे एक चांगलं पोरग आहे, भविष्यामध्ये त्याला नोकरी परमनंट होईल, आपल्या संस्थेमध्ये काही हे होत नाही, पण ह्याला जर NCC दिली तर हे चांगल्या पद्धतीनं काम करील. ह्या लोकांनी त्या काळामध्ये शिफारशी केल्या. चौधरी सर म्हणले ते माझ्याकडे नोकरीला, SRTला NCC कसं काय. अरे म्हणले आपल्या संस्थेमध्ये बघू, म्हणले आपण संस्था पाठीमागे असल्यानंतर आपण काही करू म्हणे. मग त्या काळामध्ये माझं त्यांनी नाव पाठवलं. मी निवड होण्यासाठी औरंगाबादला 51 महाराष्ट्र बटालियनला इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी कर्नल गुरु म्हणून 51 महाराष्ट्र बटालियनचे प्रमुख होते. गेल्याबरोबर त्यांना जय हिंदचे मला पहिलेच 5 वर्ष जय हिंद घालो मी लोकांची मनं जिंकली होती. मी गेल्याबरोबर सलोटमध्ये एकदम जय हिंद झालो आणि त्यांना हे केलं. त्यांनी मग माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मग इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांना वाटलं की ठीक आहे, तुझ्यासारख्या NCC ऑफिसर जर झाला तर तो देशाचं भवितव्य घडू शकतो असं त्यांना वाटलं. मग त्यांनी माझी निवड केली. निवड केल्यानंतर सांगितलं की तुझं नाव आम्ही पुढे पाठवू. त्याची प्रोसेस अशी असते की आधी बटालियन निवड होती. मग बटालियनला जर वाटलं हा योग्य आहे तर त्याने ऑल इंडियाला पाठवलं, डायरेक्टरला पाठवलं महाराष्ट्राला. महाराष्ट्राचं डायरेक्टरचं नाव पुन्हा ऑल इंडियात जातं. आणि मग त्या ठिकाणी बोर्ड बसलं. पुण्याला माझा इंटरव्ह्यू झाला. पुण्याला इंटरव्ह्यू जाताना मग त्यापर्यंत मी 2 वर्ष केअरटेकर म्हणून काम केलं. मग हे बनसोडे सर हे माझे सगळे गुरुच होते. त्यांच्या हाताखाली बनसोडे सरची शिस्त वगैरे ही त्यांच्या हाताखाली आम्ही NCC चालवली. आणि मग पुन्हा शेवटी मग मी सगळीकडे निवड होत गेल्यानंतर पुन्हा महाविद्यालयामध्ये पार्ट टाईमची जागा निघाली. मग काही लोकांनी त्या काळामध्ये थोडा संघर्ष केला, पण सबनीस सर मागं राहिले. सबनीस सर म्हणे ठीक आहे, माझी म्हणजे संस्थेसाठी आणि गरीब विद्यार्थ्यासाठी तो पोरगा चांगला आहे, त्यासाठी मी काहीही करू शकतो. आणि खरं तर सबनीस सर महत्त्वाचा रोल NCC देण्यामध्ये राहिला. आणि मग मी 91, 92, 93ला
माझं याच ठिकाणी लग्न झालं. सुरा क्षीरसागर म्हणून या ठिकाणी प्राध्यापक होते. आणि आता कसं असते की पोरगं नोकरी लागलं, नोकरीला आता मुली मिळत नाही, पण त्यावेळेस प्रचंड लोक मागं लागायचे. मग प्रत्येकाला वाटायचं की आपण लग्न करा, वडील पोलीस पाटील जमीन वगैरे हे थोडं वातावरण होतंच. परंतु या ठिकाणी मग त्यांच्या मुलीशी माझा विवाह झाला आणि इकडं मग NCC ऑफिसर मी झालो. आता मला मग राहण्याचा प्रश्न येऊ लागला. पिरियड बेसिसमध्ये त्याला काय करायचं आहे. मग हे पुन्हा सबनीस सर चौधरी सर म्हणे असं करा, वसतिगृहामध्ये एक रूम आहे, वसतिगृहात तुम्हाला सेंटर आहे म्हणे. मग आपल्या महात्मा योगेश्वरी वसतिगृहामध्ये मी लग्न होण्याच्या अगोदर 3 वर्ष राहिलो. त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांना मी मदत करीत राहिलो, काम करीत राहिलो. आणि मग माझा उद्देश हा होता की ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, त्याला इथं कोणीच मार्गदर्शन करणार नसते. तो बुजरा आहे, तो लाजरा आहे, त्याला खऱ्या अर्थानं मार्गदर्शनाची गरज आहे. आणि मुलींनाही. मग मी हळूहळू त्या विद्यार्थ्यामध्ये रममान झालो. कारण विद्यार्थ्याचे काय अडचणी असतात हे मी स्वतः अनुभवलेले आहेत. आम्ही हजारी सर्व ज्या कुस्त्या खेळायचो, घरी गेलं तर पाणी प्यायचो. सर म्हणायचे दूध प्या, उद्याच्याला कुस्ती सर 1 लिटर दूध पिलं म्हणून सांगायचो. पाणी पिऊन दूध पिलं म्हणून सांगणार आम्ही लोकांना. आणि हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळं पोरं काय होतात हे मला पक्का माहीत होतं. आणि मग मी हळूहळू 90पासूनच मी पहिल्यांदा ज्यावेळेस युनिफॉर्म अंगावर चढवला, कारण मी डायरेक्ट C सर्टिफिकेट होतो, मला त्यावेळेस ट्रेनिंगची गरज नव्हती. आणि सिलेक्शन झालं की आता युनिफॉर्म घाला म्हणे. मग युनिफॉर्मसुद्धा आम्हाला पैसे कुठे त्यावेळेस. मग बनसोडे सर देशपांडे सरनं काय केलं की इथलाच एक युनिफॉर्म घातला आणि मला रँक घातली. मला पहिली रँक आपल्या आता जिथं तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तिथे रँक ह्या सगळ्या लोकांनी घातली. आणि सबनीस सरांनी सांगितलं की सर या खुर्चीवर बसल्यानंतर फक्त मिरवायसाठी हे करू नका. आणि मी युनिफॉर्म घातल्यानंतर बाजूला बनसोडे सर होते. सबनीस सर म्हणजे बघ कसा आला म्हणजे माझा ऑफिसर. त्या काळात मी असा म्हणजे शरीर ढाचा माझा व्यवस्थित होता, कारण मी लहानपणापासून व्यायाम करायचो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जमिनीवर हात टाकल्यानंतर माझ्या वडिलांनी 2,000-2,500 काढले, मी 1000पर्यंत गेलो होतो. एका दमात 1000 जोर काढलेले मी याच ग्राउंडवर. मग घुले काका असतील, संजय दौंड असतील, असं आम्ही चढावडीनं हे करायचे. इथं बबन लुमटेच्या माझ्या कुस्त्या अर्ध्या तास चालायच्या इथं त्या हौदामध्ये. आम्हाला गोमसाळे म्हणून होते, त्यांनी आम्हाला प्रचंड मदत केली. आणि मग युनिफॉर्म घातल्यानंतर त्या ग्राउंडला गेलो, सलोट मारला आणि सांगितलं यातपासून पूर्णपणे आयुष्य तुला अर्पण करीत आहे. आणि मला अभिमान आहे की मी सल्यूट मारलेला 1991ला त्यावेळेसपासून आजपर्यंतही ग्राउंडशी मी कधीही बेईमानी केली नाही. आणि मग हे सगळं करीत असताना मला पदही मिळत गेले पुढे. मग मी सेकंड लेफ्टनंट झालो. आमचे ट्रेनिंग असती कामठीला, तिथं महिन्यात ट्रेनिंग करायचं पूर्ण आर्मीचं हे. त्याही ठिकाणी आम्ही चांगलं काम A ग्रेडमध्ये पास व्हायचं. फायरिंग असेल हे असेल आम्हाला तिथं प्रशिक्षण मिळायचं. प्रत्येक CO मग कर्नल यादव असतील, वैद्य असतील, त्यांनी सांगायचं आणि मी काम करायचं. हा एवढाच माझा हे होता. आणि 2003मध्ये या संस्थेचा पदभार कदाचित हे नियतीलाच मान्य असेल, कडक शिस्तीचे आणि संवेदनशील मनाचं व्यक्तिमत्व डॉक्टर सुरेश खुरसाळे यांच्याकडे या संस्थेचा पदभार आला. आणि पदभार त्यावेळेस तर त्यांच्यासमोर अशी कोणाची जायची हिंमत नसायची. अध्यक्ष झाल्यानंतर तर सरांचं रूप म्हणजे महादेवच होते, एक प्रकारचे. महादेव कोपला की कोपलाच मग. आणि हे केलं आणि विद्यार्थ्यासाठी किती काही करायचे ते. आणि मग त्यांच्या दरम्यान त्यांच्या काही संकल्पना असायच्या. आणि मग मी NCCमध्ये होतो. त्यांना आमच्याविषयी त्याही काळामध्ये लोकांनी सांगितलं होतं बरंच, कारण आम्ही पहिल्यापासून या ह्याच्यामध्ये गाजलेच आहोत. मग आमचे मित्र असतील, पापा शेठ मोदी असतील, नंदू शेठ असतील, मी हळूहळू यांच्याबरोबर आंबेजोगाई शहरामध्ये NCCचं काम करू लागलो. मग 2003मध्ये डॉक्टर साहेबांना चार्ज घेतला. आणि त्याच दरम्यान मी NCCमध्ये काम करीत आहे. मी वसतिगृहावरही होतो. सरांचा थोडा संपर्क आला. आणि मग हळूहळू सरांच्या लक्षात आलं की हे मुलगा, त्यावेळेस मी मुलगाच होतो, काहीतरी ह्याच्यामध्ये स्पार्क आहे. इकडे थोडी आमच्या बदनामी व्हायच्या, पण ते सोडून आम्ही काम करत राहायचो. माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पुन्हा आता कुठं राहायचे.
मग मला पुन्हा वसतिगृह दिलं अजून. अरे वा. आणि मी लग्न झाल्यानंतर पुन्हा वसतिगृहामध्ये 15 वर्ष राहिलो. त्या वसतिगृहामध्ये मी खरोखरच जे काही ग्रामीण भागातली मुलं आहेत, ज्यांना आई नाही, ज्यांना वडील नाही, ज्याला दोन्ही आहेत तर ते ऊसतोड कामगार आहेत, अशा विद्यार्थ्यांना ठेवायचो. कमवा आणि शिका योजनेच्या अंतर्गत त्या विद्यार्थ्यांना हे करायचो, मदत करायचो. माझ्या बदनामी व्हायच्या. मी काही विद्यार्थ्यांना पैसेच नाही तर त्याला कुठून मागायचे. डॉक्टर साहेब कडक, त्यांना कोणी काहीतरी सांगायचं. परंतु तो हळूहळू मी त्या वसतिगृहाच्या माध्यमातून सुद्धा काम करायला सुरुवात केली. आणि मग 2003मध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही NCCमध्ये काम केलं. NCCमध्ये त्यांनी आधी प्रचंड माझ्या परीक्षा घेतल्या. इतक्या सहजासहजी मला त्यांनी हे केलेलं नाही. पहाटे 5 वाजता माझी प्रार्थना होती म्हणलं की ते 4:30लाच येऊन थांबायचे तिथं. आणि वॉचमॅनला सांगायचे की तू त्यांना उठू नको, मला ते उठतं का नाही ते बघू दे, का तो झोपतो आणि इकडं पोराला पाठवतोय. पण ते माझ्या रक्तात नव्हतंच, कारण मला त्याची आवडच होती. कुस्ती होती, खेळ होते. मी विद्यार्थी तशापासून हे होतो. मी घरी कधीच रमलो नाही. आणि मला आश्चर्य आहे की आमच्या वडिलांनी, भावानी, आता भाऊ माझ्यापेक्षा लहान, पण तेच सगळं घरचा व्यवहार करायचे. गावामध्ये सुद्धा मी घरी गेलो की गावात घरी कधीच नसायचो. 5-6 जणांचं दुसऱ्याकडं हे कर, त्यांचेच कामं कर, गावामध्ये शिस्त ठेव. महाविद्यालयामध्ये आल्यानंतर पत्नीनं पुन्हा सर्व तिच्या 3 मुलांना सांभाळायचं. मुलं योगायोगाने चांगले निघाले. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, मला नाही असं कुटुंब असं वाटेल की मी NCCमध्ये, बायको NCCमध्ये, दोन्ही मुलं NCCमध्ये आणि मुलगी NCCमध्ये, असा पूर्ण NCC फॅमिली कुठं आहे का नाही मला माहीत नाही. आणि मग 2004मध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमुळं मला सकाळी तो प्रसंग आत्ताही आठवतो अजून. मी वसतिगृहामध्ये होतो आणि मला फिरायचं नव्हतं. सकाळी 4ला मी व्यायामाला येऊ लागलो. त्या काळच्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री डॉक्टर विमलताई मुंदडा, पहाटे 2-2:30च्या दरम्यान घाटनांदूरला मोठा ॲक्सिडेंट झाला रेल्वेचा, आणि त्या रेल्वेच्या ॲक्सिडेंटला हे करण्यासाठी, मदत करण्यासाठी चालल्या होत्या. त्यांनी मला बघितलं की गाडी थांबवली आणि म्हणे, अरे SP म्हणे तू असं कर, ताबडतोब म्हणे आपले NCC पोरं घे आणि घाटनांदूरला चल. आता खरं तर ते NCC पोरं परस्पर नेता येत नसतात, त्याची प्रोसेस असते ते. पण ताईनं सांगितलं आहे, कारण ताईचे आमचे त्या काळापासून घरगुती संबंध आहेत. त्याहीपेक्षा त्या ठिकाणी ताई म्हणे 20 तर गेलेत, हा आकडा आहे, अजून काय काही कळत नाही. मग माझ्या लक्षात आलं की आपण ताबडतोब त्यांना मदत केली पाहिजे. वसतिगृहामध्ये आलो. वसतिगृहात काही NCC पोरं वगैरे 1 तासामध्ये मी 100 पोरं गोळा केले, टेम्पोत घेतले आणि स्पॉटवर गेलो. त्या ठिकाणी आपले पोरं बराबर बॉल खेळायले. त्या ठिकाणी आलेले जे काही त्यांचे ते नातेवाईक वगैरे, त्यांना मदत करणं, हे करणं ते करणं. आम्ही तोंड न धुता 3-4:30पर्यंत त्या ठिकाणी पोरं काम करत होते. आणि मग माझ्या योगायोगानं माझ्या ह्याच्यावर ट्रॅकसूट होता, काही मुलाकडे ट्रॅकसूट होते. आणि मग हे त्यावेळेस होते, तिने बघितलं, अरे हे तर आपले कुलकर्णी साहेब दिख रे बरे. आणि मग ते सहज हे सगळं पाहिलं, ते चित्र फार वेगळं होतं. तिथं आम्ही मदत केली. त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. त्यांनाही आम्ही दवाखान्यामध्ये तिथं हे केलं. साहेबांनी ताबडतोब आम्हाला दवाखान्यात जायला लावलं. आणि मग त्या ठिकाणी कर्नल जोशी होते. ते बोले, यार कुलकर्णी साहब आपने इतना बड़ा काम किया है, आपका कमेंडेशन के लिए फॉर्म भर देंगे. तोपर्यंत मलाही काही माहीत नव्हतं कमेंडेशन काय असतं काही नाही. मग त्यानेच भरलं. त्यांच्या डोक्यामध्ये महाराष्ट्र लेवलचं DG कमेंडेशन कार्ड ह्यांना मिळेल. परंतु निसर्ग नेत्याला ते मान्य होतं. ते वर होत गेलं. आणि 2004मध्ये भारत सरकारच्या वतीनं रक्षामंत्री पदक मला मिळालं. याचं सर्व श्रेय डॉक्टर साहेबांना जातं. कारण त्या काळामध्ये नॅक इथंच होतं. त्या दरम्यान ज्या दिवशी आमचं हे नॅक इथं, मग सगळे नॅक सोडून जाता येणार नाही, नॅक सोडून जाता येणार नाही. साहेब म्हणे नॅक आपण करून घेऊ. आणि त्या काळामध्ये जे काही नॅकची कमिटी आली तेव्हा म्हणे, सर हे फार मोठा हे आहे. आणि मग मी डॉक्टर साहेब मला पाठवलं. त्याबरोबर एक म्हणजे पत्नीला घेऊन या. मी पत्नीला घेऊन गेलो नाही. मी त्यावेळेस आमचे मित्र SK बेलोरीकर यांना घेतलं बरोबर. आम्ही दोघं दिल्लीला गेलोत. आणि त्या ठिकाणी राजपथावर आपला गॅरिसन परेड ग्राउंड आहे, तुला सगळं माहितीच आहे तिथलं. त्या गॅरिसन परेड ग्राउंडवर जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते पूर्ण भारतातून मी एकमेव होतो की मला त्यावर्षी रक्षामंत्री पदक मिळालं. आणि ते स्वीकारताना इथून जास्तीत जास्त इथपस्तोरच होते ते.
पण माझी 4 दिवस तिने रिहर्सल घेतली. ते चल किसरचे थंब करना है उधर, कैसा युनिफॉर्म होना है. खरोखरच माझं असं स्पष्ट मत आहे की NCC ही सगळ्यांनाच महाविद्यालयामध्ये असावी. कारण शिस्त, शस्त्र आणि सेवा हा जर संस्कार करायचा असेल तो राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून आहे. आणि मग त्या ठिकाणी मला तो पुरस्कार देताना जॉर्ज फर्नांडिस साहेब पुरस्कार द्यायलेत. तरी मला म्हणे कुलकर्णी साहेब, मी हापकलोच ह्याला मराठी कशी काय येतं म्हणून. कुलकर्णी साहेब, सामाजिक कामं करत असताना वादळं बरीच येतात, त्या ठिकाणी थांबायचं नाही. आणि त्यांनी मला ते कमेंडेशन लावलं. आणि मी मराठीत का बोललो, मी अंबेजोगाईला आलेलो आहे म्हणले. त्यावेळेस द्वारकादास लोह्या हे त्यांचे मित्र होते. द्वारकादास लोह्यांकडे मी आलेलो आहे आणि तू अंबेजोगाईचा आहेस, मला आनंद आहे. खूप छान. बस तेवढे तितके हे लावतानाच बोलले. मग पुन्हा त्याने मार्गदर्शन केलं सगळ्या विद्यार्थ्यांना. ह्याला त्याला राष्ट्रीय छात्र सेना एक खरोखरच राष्ट्रीय छात्र सेना एक शिस्तबद्ध संघटना आहे. जगामध्ये भारतासारखं राष्ट्रीय छात्र सेना कुठंच नाही. आज 16 लाख जवळपास विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेचे आहेत. या ठिकाणी मी हे पद मला मिरवायसाठी मी कधीच उपयोग केला नाही किंवा कुठला पुरस्कार मिळेल म्हणून मला त्याचा कधीच येत नाही. पण खरोखरच डॉक्टर साहेबासारखा एखादा जर लीडर लाभला तर ती संस्था, ती युनिट डॉक्टर साहेबांनी पुन्हा मग 2003मध्ये ते शक्यतो देवीच्या उत्सवामध्ये त्यांना त्या काळामध्ये नगरसेवक लाखे होते. डॉक्टर साहेब चला, डॉक्टर साहेब चला. डॉक्टर साहेब गेले तर प्रचंड प्लॅस्टिक हे ते सगळं घाण होतं. त्या काळामध्ये फार प्रचंड हे होतं. आणि मग सहज म्हणले की कुलकर्णी सर, आपल्या मुलांना जर इथं आणता आलं तर बघा. खरं तर त्या सगळ्या परमिशनच्या गोष्टी होत्या. पण डॉक्टर साहेब म्हणले की मी कशाच विचार करायचा नाही. RD परेडला पाठवायचं म्हणलं इतकी सोपी गोष्ट नाही. नियमाप्रमाणे NCCला फक्त 40च पिरियड आहेत वर्षाची. पण मी अभिमानाने सांगतो की या ग्राउंडवर मी 1111 पिरियड घेतले. पोरगन पोरगी ग्राउंड, आता तुला तर त्याची पूर्ण कल्पना आहे. आणि माझ्यापेक्षाही साहेब त्या मुलांच्या मागं लागायचे, त्याच्या अडचणी असायचे. एक तर प्रसंग असा आहे की रात्री 1 वाजण्याची वेळ होती आणि त्या काळामध्ये आपली एक विद्यार्थिनी 1 वाजता साहेबाची वाट बघत बसते. साहेब आपलं जेवण फिवणं करून रूमवर झोपायला आले. साहेबांना म्हटलं 1 वाजता कोण आहे? ती म्हणे सर मला उद्या RD परेडला जायचं आहे, पण मला ENO पाठवायला तयार नाहीत. 1 वाजता साहेबांनी रात्री फोन. ही जायला तयार आहे, हिचे वडील तिला नेऊन सोडायला तयार आहे, तुम्ही का नाही? म्हटलं मॅडम आहेत त्या. मॅडमला ते बोलले आणि काही कारण सांगितले, तुम्ही कुणीही फॉर्मवर सह्या करीत नसाल तर मी फॉर्मवर सही करतो, पण ही पोरगी उद्या सकाळी 4च्या गाडीने गेली पाहिजे. आणि ती पोरगीसुद्धा पुढे RD परेडला चालली. इतक्या म्हणजे आपण तर निवडलेच, पण साहेबाच्यासुद्धा डोळ्यातून नजरेतून RD परेडचं त्यांनीसुद्धा प्रचंड या ठिकाणी हे केलेलं आहे. अशा पद्धतीनं हे NCCच्या माध्यमातून मग सामाजिक प्रश्न असतील वगैरे सोडवण्याचा प्रयत्न केला. खूप छान सर. म्हणजे नक्कीच मला स्वतःला सुद्धा अनुभव आहे आणि अंबेजोगाई नगरीमधनं सरांनी असे अनेक NCC कॅडेट या देशाला दिलेले आहेत. त्यांच्यातला एक चांगला व्यक्ती, त्यांच्यामधला एक चांगला व्यक्ती काढण्याचं काम सरांनी केलेलं आहे. सर, आता आपण तुमच्या थोडं पर्यावरणीय क्षेत्राकडे येऊया. सर, काल बोलत असताना तुम्ही असं म्हटलात की ज्याच्या मनामध्ये वृक्षारोपण झालेलं असतं तो माणूस कुठेही खडकावर सुद्धा वृक्ष, एक नंदनवन तयार करू शकतं वृक्षांचं. तर सर, ही जी प्रेरणा आहे वृक्षारोपणाची ती कुठून आपल्याला मिळाली? आणि त्याचबरोबर काल जी तुम्ही मला एक कन्सेप्ट सांगितली की शिवराज्य वृक्षाभिषेक आपण करतो आहोत, ती जी संकल्पना आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. ह्या सगळ्या प्रोसेस बघा, जसं मी ग्रामीण भागामध्ये फिरून मी NCCमध्ये असताना महाराष्ट्रभर मोटरसायकलवर फिरलो NCCचा प्रचार करीत. बीड जिल्ह्यामध्ये डॉक्टर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली सद्भावना सायकल रॅलीज काढल्या, 2 वेळेस काढल्या. 7 दिवस सायकलच्या खालीच नाही, 20 मुलं आणि मी गावात जायचं, प्रचार करायचा आणि पुढे जायचं. त्याचेही परिणाम झाले चांगले चांगले. म्हणजे मुलांना NCCची माहिती, हर घर NCC अभियान आम्ही त्याच काळामध्ये राबवलं. तंड्यावर, वस्तीवर, वाऱ्यावर त्या काळामध्ये आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे केलं. आणि मग हे करीत असताना दरवर्षी आपलं RD परेड, म्हणजे RD परेडला गेल्यानंतर मी एकटाच नाही, त्या विद्यार्थ्याचा सत्कार दरवर्षी नंदू सेट करणार, पापा सेट करणार, गाव करणार, नगरपालिका करणार, पत्रकार संघ करणार, सगळे करणार. आणि म्हणजे जणू काही आपल्याच घरचा मुलगा RD परेडला गेला आहे. मी तर ठामपणे सांगू शकतो की अंबेजोगाई शहराच्या घराघरात NCC आणि मनामनात NCC आहे. सगळेजण त्याचं कौतुक करायचे. आता हे
नागेश असेल, सतीश मोरे असतील, परमेश्वर गीते असतील किंवा सर्व पत्रकार, मला पत्रकारांसुद्धा मनापासून आभार मानायचे या निमित्तानं की गेल्या 34 वर्षामध्ये एकही असा दिवस गेला नाही की योगेश्वरी शिक्षण संस्थेची बातमी याच्यामध्ये आली नाही. मी ह्या 34 वर्षामध्ये एकही जाहिरात मला कोणत्याही पत्रकारानं मागितली नाही, कधी कुठली पार्टी मागितली नाही, काहीच नाही. मी बातमी दिली की ते बरोबर देतात असते. काय हा खरं म्हणलं तर हा परमेश्वरी चमत्कार असेल. कुठलीच अपेक्षा माझ्यापासून नाही. संस्थेवर प्रेम असेल किंवा एन सी सीचं एक सामाजिक बांधिलकी आहे आणि ती आपण केली पाहिजे या उद्देशानं खरं त्यांचंही मोठं सहकार्य. माझ्यावर प्रचंड संकटही आली, पण ती पत्रकारानं आल्हादपणे ती बाजूला काढली. आता माझा भाऊ पत्रकार आहे, परंतु ही सगळीच जेवढी पत्रकार आहेत तेवढी माझे भाऊ असल्यासारखेच आहेत, खंबीरपणे माझ्या पाठीमागे राहतात. हे काम करत असताना प्रचंड संकटही आले, बदनामीही झाल्या. त्यालाही साहेब मला असं सोल आलं, ठीक आहे मी तुझ्या पाठीमागं आहे. म्हणजे लोक असं म्हणतात की स्वामी समर्थचं वाक्य, भिवू नकोस मी तुझ्या पाठीमागं आहे. माझ्या दृष्टीनं स्वामी समर्थ हाच होता. अरे वा. नेहमी काही झालं की साहेब असं होईल, मी त्या साहेबाला काही सांगायचो. म्हणजे नंतर तर त्यांच्या हृदयात मी जाऊन बसलो. खूप छान. पण काही मी त्यांना सांगत, मला ह्या मुलाने असा त्रास दिला साहेब, हे असं म्हणाले ते तसं म्हणाले, त्याच्यातून मार्ग काढायचे. मध्ये माझा मोठा आजार झालं, केवळ साहेबामुळे मी वाचलो आणि सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये हे केलं. पर्यावरण वृक्षारोपण हा एन सी सीच्या स्थायी भाव होता. तो एन सी सीच्या वतीनं पर्यावरण करावं. प्रामुख्याने 1960पासून पर्यावरणाची समस्या जागतिक पातळीला घेऊन आली. पण आपल्या संस्थेमध्ये सुद्धा मी पूर्वी पर्यावरण करायचो. पण जसं आपण सणासुदीला पूर्णच्या पोळ्या करतो तसं कुणी गेस्ट आलं तर त्याच्या हस्ते झाड लावायचं, पण त्याच्यात यश येत नव्हतं. प्रत्येकजण मला म्हणायचं की एकच खड्डा आणि त्याच्यातच त्याच्या वेळेस झाड लावतो SP, कोणताही पाहुणा आला की त्याच खड्ड्यात झाड. आणि खरं असायचं. पण त्या काळामध्ये काय व्हायचं, मी झाड लावायचो, पाणी देऊन प्रयत्न करायचो, पण ते यश येत नव्हतं. मग साहेब म्हणले, हे बॉटनीच्या काही तज्ज्ञांना साहेब असं म्हणले, कारण ते मला म्हणायचा प्रश्नच नव्हता. वृक्षारोपण हे बॉटनीचा विषय असल्यामुळे ते काही लोकांना म्हणले. ते म्हणे साहेब म्हणे वृक्षारोपण आपली तर सगळा खडक आहे, एकही झाड येणार नाही म्हणे, इथं कसं काय वृक्षारोपण होईल म्हणे. आणि ते म्हणे मी लिंबाची झाडं, वडाची झाडं, पिंपळाची झाडं खडकामध्ये बघतो की. नाही म्हणे इथं येत नाही, बॉटनीचे आम्हीच का तुम्हीच म्हणे, तुम्हाला काय कळलं. साहेब म्हणजे ठीक आहे. मग एन सीच्या परेडला आल्यानंतर ते असं म्हणाले की आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपण SP सर मी 2003पासून आलेलो आहे. तुम्ही ह्या माझ्याही काळात 2-4 वर्ष माझ्याच हस्ते वृक्षारोपण केलं, तर ते सक्सेस का होत नाही. त्या काळामध्ये आम्ही ट्रेगार्ड लावायचो होतो. एन सीच्या ऑफिससमोर ट्रेगार्ड लावलं की कोणीतरी चोरून न्यायचं. मग साहेब म्हणे अडचणी काय तुझ्या. म्हणून साहेब अडचण अशी की ते जनावर त्या काळामध्ये ग्राउंड परेडवर जनावर यायचे, ते खाऊन टाकायचे. आता मी काय तेवढं राखण बसणार त्याला. साहेबांनी ठरविलं या जागेचं नंदनवन करायचं, हे साहेबांनी ठरविलं. आणि मला त्याने बोलून घेतलं, पुणे SP सर असं काहीतरी काम करा जे की तुम्ही शेवटपासून लोकांच्या लक्षामध्ये राहतात. झाडाची आज अत्यंत गरज आहे. जल, जमीन, जंगल हे वाचलं पाहिजे. याच्याविषयी संस्कार तुम्ही मुलावर घाला. RD परेडचं तुमचं काम चांगलं आहे. मला आनंद वाटतो की मी माझ्या काळामध्ये जवळपास 2 लाख रुपयाची स्कॉलरशिप गरीब विद्यार्थ्यांना मिळवून दिली. अरे वा. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पत्रकारांचा वाटा आहे. कारण मी बातमी द्यायचो, पत्रकारांनी बातमी द्यायची, मग ते पोरगं फाईल तयार करताना त्याचं कातरण त्याला लावायचं, बरोबर, आणि मग त्याच्यावर त्याचे मार्क वाढायचे. मग साहेबांनी तसं म्हणल्यानंतर मी ठरवलं. मग साहेबांनी सुरुवातीला पहिल्यांदा पूर्ण संस्थेला कंपाऊंड वॉल केला. ते माझ्यावर बसले नाही ते की ह्याच्या अडचणी काय आहेत हे आधी आपण सोडवू. पूर्ण ग्राउंड वगैरे 35 एकरला पूर्ण कंपाऊंड वॉल केलं त्यांनी. म्हणजे त्या काळामध्ये जनावर येणं बंद झालं. चोरं म्हणजे ट्रेगार्ड लोखंडी लावलं की त्या ठिकाणी असायचे आणि मग ते येणं सगळं बंद झालं. मग आम्ही हळूहळू झाडं वाढवायला सुरुवात केली. कोणी कुलगुरू आले की त्यांच्या हस्ते झाड लावायचं. कोणताही अधिकारी आला की मी NC ऑफिसमध्ये न्यायचो. NC ऑफिस बघितलं की त्यांना प्रसन्न वाटायचं. कारण माझा ठामपणे विश्वास आहे की NCC अंबेजोगाई संस्थेतलं जे NCC ऑफिस आहे महाराष्ट्रात असं एवढं कुठे ऑफिस नाही. सगळ्याला नवल वाटायचं. काही लोकांना त्याचं वाईटही वाटायचं, पण त्याचा विचार न करता काम करीत राहिलो. काही चुकाही होत राहिल्या
साहेब ते माफी करीत राहिले. मला जेवढे साहेब बोलले तेवढे कोणालाच बोलले नाही. पण बोलले की दुसऱ्या मिनिटाला फोन करायचा, तुला राग आला का? अरे कुठे महान हस्ती ही, आपण कोण कुठं. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर हे ते म्हणतात की एस पीने केलं, मी काहीच केलं नाही. साहेबांना मार्ग दाखवला. आज जवळपास संस्थेच्या परिसरामध्ये 5,000 वर्ष येतात.